उभी होती, त्याला मी आठवलो. सरांनी सांगितलंय बायकोकडे बघून हसायचं, आणि डायरेक्ट हसलं. जसं ते हसलं, तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. 150 टनाचा मोदळा होता. हे होतं 40 किलोचं. लागलं पाय घासायला, टाचा घासायला. ती वर बसली, 2 गुद्द घातलं आणि म्हणले, नालायका, 18 वर्ष लग्नाला झाली, एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. 18 वर्षात एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस, आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय आणि हसत आलायस रे घरला म्हणले. त्यामुळं पहिला अंदाज घ्यायचा. आणि आज मला एवढा आनंद होतोय, अतिशय आनंद होतोय, कारण का 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. 20-20 हजार लेकरं, माता पालक, पिता पालक, लेकरं 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही बा. एवढी वाचा सिद्धी आई जगदंबेच्या कृपेनं आपल्या आशीर्वादाने या जिभेवरती आली. छत्रपतींचा आशीर्वाद, बुद्धांचा आशीर्वाद, बाबासाहेबांचा आशीर्वाद, अखंड राष्ट्रभर मी फिरतो बा. झाडावरचा पक्षी सुद्धा उठू देत नाही. आजकाल तर जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, बसतात, डोळ्यामध्ये अश्रू आणतात, व्यक्त होतात, मुक्त होतात. अखंड महाराष्ट्र नाही तर भारतभर. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, प्रवचनं पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला आहे. अशी ही कार्टी. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला, पश्चिम महाराष्ट्रात माझं व्याख्यान होतं. नटून थटून अंगठ्या घालून असा मी खुर्चीत बसलेलो होतो, आणि एक मॅडम पर्स लावून अशा पळत पळत माझ्याकडे आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिने, काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली, पण आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिने, कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थी माझं युनिट, मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं, सगळी पोरं घेऊन खाली तसंच गोव्याला पिकनिकला जा, पण अजिबात ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवले तर चालतील का? म्हणलं, ठीक आहे, पाठीमागं बसाव, पण 20 फूट लांब बसवायची कार्टी, आणि हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक तिथं बसवायचं. पोरांनी जर दंगा केला, हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम अगदी आनंदात पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-150ची हनुमान गँगच घेऊन आल्या. पोरं पण कार्टी उड्या मारत, कोण चड्डी झाडतय, कोण धूळ उडवतय, कोण दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, करून मला निघून गेलं. म्हणलं, आता काय खरं नाही वसंतराव, कुठलं परिवर्तन आणि कुठलं व्याख्यान, संपलं तुमचं काय. मग मी पण ठरवलं, आपण पाठीमागं बघायचं नाही, आज घरी जायचं, तुमच्या लेकराचं नाव टाकायचं वसंत हंकारे. शेकडो नाही, हजारो व्हिडिओ येतात. असाच लेकरांच्या मध्ये खुर्ची टाकून मी उभा असतो, एक पाय वरती, एक पाय खालती, आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई आणि बाप त्यांच्या काळजामध्ये मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवरती उभा होतो. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता, आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव संपला आता, फाटलेला नकाशा घराघरात पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, आणि कार्ट्याला म्हणलं, कुठं फाटल्या रे? तर कार्ट खालनं मला म्हणताय, कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असे एक कार्टे लक्षात घ्या. एक कार्ट तर आईच्या मांडीवर बसलं होतं, गोरं गोमटं होतं, 4 वर्षाचं होतं. कार्ट जरा वांड होतं, माझ्याकडे बघायचं, फुस करून गालात हसायचं, आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब्स म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं, या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, आणि कार्ट्याला म्हणलं, काय रे वाघ्या, काय रे वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं, आणि खालनं मला म्हणतंय, बॉब जरा इकडे ये म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं, का ग माते, का ग भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे.
1.5 लिटर पाणी पिलं परत या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. मातानं अखंड राष्ट्रभर फिरत असतो बघ. फक्त जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्र. हे तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत होतो बघ. हे आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे, शेकडो महापुरुष हे या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. हे कुठं घेतलंय, कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्यान माझी, कोणत्या कोवळ्या कळ्या? हे मातानो, तुमच्या मांडीवर बसलेली ही लेकरं, माझ्या समोर बसलेली ही लेकरं, या लेकरांच्या मध्ये महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. या कोवळ्या कळ्यान माझी, हे राष्ट्राच्या या शाळेमध्ये आणि राष्ट्राच्या या कॉलेजच्या 4 भिंतीमध्ये शिकत असलेली ती माझी लेकरं, यांच्यामध्ये जन्म घेतलेला या महापुरुषांनी. बुद्धांनी जन्म घेतला, छत्रपतींनी जन्म घेतला, माझ्या संभाजी राजाने जन्म घेतला, माझ्या रामप्रसाद बिस्मिल्ला यांनी जन्म घेतला. कुठं? या कोवळ्या कळ्यान माझी. आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार व्हायला लागला. 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास आणि गांजा पिऊ लागलं. हे का? कशासाठी? आमची नजर चुकली बघ. वसंत हंकारे आला आहे, वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला, असंही होता कामा नये. आज आलोय तर तुमच्या अंतरंगामध्ये थोडीशी माणुसकीची ठिणगी टाकणार. हे लवणवा पेटला पाहिजे आणि म्हणून पोरीनो आज तुमच्या समोर उभा आहे बघ. हात जोडून तुला सांगतोय, एक काम करायचं बघ. फक्त मनोरंजन नाही, फक्त आनंद नाही, तर त्याच्या पलीकडचं जे परिवर्तन असतं ते आज घरी घेऊन जायचं बघ. ते परिवर्तन असतं ते घरी घेऊन जायचं बघ. हे लक्षात ठेव पोरी, आज पळत जायचं. तुझं वय कितीही वर्षाचा असू दे बाबा, तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 60 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे. आज पळत जायचं बघ आणि एक काम करायचं. जे काम आजपर्यंत तू कधीच केलं नाहीस, बघ पळत घरी जायचं. आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आहे आणि घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि असल घरात तुझा बाप, तर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे. ज्या घरामध्ये आपला आई बाप आहे आणि तो आई बाप आनंदात आहे, जगातलं सगळ्यात श्रीमंत घर ते आहे बघ. राजा सजी महाले सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या आहे. त्या झोपडीमध्ये तुझा आई बाप आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस बघ. आणि पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलं